हॅलो एव्हरीवन, मी गणेश अगुंडे माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण पुण्यातील सिंहगड या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे। सिंहगड हा किल्ला पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे। सिंहगड रोडला येताना तुम्हाला खडकवासला ही धरणही लागतं। किल्ल्याच्या इकडे आल्यानंतर तुम्हाला टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी चार्जेस लागतील। टू व्हीलरसाठी 50 आणि फोर व्हीलरसाठी 100 रुपीज चार्जेस आहे। वरती जास्त असं पार्किंग नाही आहे, पण तुम्ही किल्ल्याच्या पाया पण ही गाडी घेऊन जाऊ शकता। तुम्ही जाण्याचा जो रस्ता आहे किल्ल्यापर्यंत, म्हणजे इथून जे एंट्री गेटपासून ते वरती जाण्यासाठी खूप ॲडव्हेंचरस असा हा रस्ता आहे। वरती इथे हे पार्किंगसाठी स्पेसेस आहे, पण सॅटर्डे आणि संडेला इकडे खूपच गर्दी असते, तर त्यामुळे गाडी खालतीच पार्किंग करतात खूप लोक। आल्यानंतर वरती पार्किंग केल्यानंतर हा रस्ता आहे पुढे जाण्यासाठी, तुम्ही बघू शकता। संडेला अशी खूपच गर्दी असते। सिंहगड म्हणजे पुण्यापासून खूपच जवळचं अंतर असल्यामुळे इथे पुणेकर्स इथे सारखेच असतात, तुम्ही बघू शकता। सिंहगडची अगोदर सर्वांना म्हणजे हिस्ट्री अगोदर सर्वांना माहितीच आहे। सिंहगड किल्ल्याच्या आधीचं नाव कोंढाणासे होते। पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले होते त्यामध्ये कोंढाण्याचा देखील समावेश होता। मोगलांतर्फे उदयभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता। तुम्ही बघू शकता गर्दी अशी खूपच अशी गर्दी आहे, तर मी कधीच सजेस्ट नाही करणार की तुम्ही संडेला जा। हा जो पुण्याच्या साईडने दिसतो हा पहिला जो पुणे दरवाजा म्हणून ओळखला जातो। ह्याला पुण्याचे म्हणजे ह्या सिंहगडवरती 2 दरवाजे, एक हा पुणे दरवाजा जो पुणे साईडला फेसिंग करून आहे, आणि दुसरा दरवाजा आहे तो कल्याण दरवाजा। तर आपण पुढे बघूया। पुणे दरवाजा जिथून तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर असा हा व्ह्यू दिसत आहे। तुम्ही गर्दी बघू शकता की किती गर्दी आहे इथे। इकडे थोडंसं पुणे दरवाजातून आत आल्यानंतर तोफखाना लागतो। इथे राईट हँड साईडला तोफखाना आहे। इथे तोफखान्याचीच ही जी स्ट्रक्चर आहे खूप तुम्ही बघू शकता कसं आहे। आतमध्ये थोडंसं अंधार वगैरे बघू शकता। म्हणजे शिवाजी महाराजांचे जे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालवसरे यांच्या मावळीने हा किल्ला जिंकला होता। या लढाईत तानाजींना वीरमरण आलं होते आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले होते। म्हणजे हा सर्वांना ही हिस्ट्री माहितीच आहे। इथेच घोड्याची पागा म्हणून जागा आहे, खूप असं दगडामध्ये ते कोरीव काम केलेलं आहे। या किल्ल्याचं नाव म्हणजे अगोदर जे कोंढाणा होतं ना, आता सिंहगड ही असं नाव पडलेलं आहे। म्हणजे ते जे ब्रीद वाक्य शिवाजी महाराजांच्या उद्गारले होते की गड आला पण सिंह गेला, बघू शकता। याला घोड्याचा पागा असं इथे नाव बोलतात।
हा जो व्ह्यू दिसतो हा किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूचा आहे. ह्या साईडला कल्याण दरवाजा आहे, ते आपण पुढे गेल्यानंतर बघू. इथेच जे समोर जे दिसतं तिथे काही छोटे मोठे हॉटेल्स वगैरे आहेत. जर तुम्हाला काही भूक लागली असेल तर तुम्ही इथे जाऊन खाऊ शकता. तिथे चांगली पद्धत किंवा सोय केलेली आहे. दुपारचं गेल्यानंतर इथेच एक पाण्याचा असा एक साठा होता, म्हणजे एक विहिरी टाईप हे होतं. तिथे पाणी अतिशय सुंदर, म्हणजे पाणी पिण्यासाठीची जी चव होती मिनरल वॉटर्स, तसं ह्या झऱ्याचं पाणी होतं. तुम्ही बघू शकता असं एकदम स्वच्छ पाणी असं हे ह्या झऱ्याला. पाण्याची चव पण अतिशय सुंदर लागत होती. बघू शकता खूप लोकांनी इथे गर्दी केली होती पाणी पिण्यासाठी. तर तुम्ही कधी गडावरती गेला तर नक्की इथलं पाणी पिऊन बघा. इथूनच पुढे कल्याण दरवाजासाठी जातो हा रस्ता. किल्ल्यावरचं वातावरण अतिशय सुंदर असं वातावरण होतं, तुम्ही बघू शकता. किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आल्यानंतर हा कल्याण दरवाजा आहे, बघू शकता. ह्या किल्ल्याला 2 दरवाजे, म्हणजे एक पुणेच्या पुढून येतो तो पुणे दरवाजा, आणि हा कल्याण दरवाजा जो किल्ल्याच्या मागच्या बाजूचा आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा ह्याचं जे स्ट्रक्चर आहे थोडंसं पडण्यास आलेलं आहे, म्हणजे जे प्रकारे जो मेंटेन असला पाहिजे ते हा मेंटेन नाही आहे. किल्ल्यावरती गेल्यानंतर अतिशय मन खूप असं भाविक राहतं. अतिशय सुंदर असा हा व्ह्यू दिसतो इथून कल्याण दरवाजाच्या इथून, बघू शकता. कल्याण दरवाजा बघून आल्यानंतर इथेच हत्ती टाकी म्हणून एक पाण्याचं तळ आहे. सुंदर असं हे पाण्याचं तळ आहे. विहिरी, म्हणजे जे विहिरीसारखं पाणी असतं तसं हे पाण्याचं तळ आहे ते. किल्ल्यावरती अशा खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तर नुसतं पुणे दरवाज्यातनं खूप असे मावळे असतात, ती पुणे दरवाज्यातनंच ते माघारी जातात. तर तुमची गाडी पुणे दरवाजापर्यंत येते, त्यामुळे तुम्हाला असं जास्त खालतून डोंगर चढण्यासारखं काही थकवा येणार नाही आहे. त्यामुळे डोंगरावरती जेवढे पण काही स्पॉट्स वगैरे आहेत, जे बघण्याच्या गोष्टी आहेत, तर तुम्ही बघू शकता. इथूनच तळाच्या बाजूला एक सुंदर असं हे अमृतेश्वराचं मंदिर आहे. मंदिर खूपच सुंदर आहे. तर मी एकच रिक्वेस्ट करेन की जेव्हा पण तुम्ही सिंहगडवरती याल तर एकूण एक स्पॉट बघण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर असं किल्ला आहे हा. इथं अमृतेश्वर मंदिर आहे.
मंदिराची माहिती वगैरे लिहिलेली आहे इथे. आणि याच मंदिराच्या पाठीमागे तानाजी मालुसरेंची समाधी आहे, ते आपण पुढे बघूया. मंदिरामध्ये दर्शन घेऊन आल्यानंतर इथेच पुढे सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे, तुम्ही बघू शकता. इथेच चप्पल बाहेर काढून आतमध्ये जावं लागतं. ह्याच्यावरती पुन्हा इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे की म्हणजे जे किल्ल्यामध्ये ज्या ज्या गोष्टी इम्प्लिमेंट झालेल्या आहेत म्हणजे तेव्हापासून ते आत्तापर्यंत, तर इथे हिस्ट्री लिहिलेली आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम छोटंसं गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये तुम्हाला मावळे दिसतील. इथे ज्या भिंती आहेत ह्या भिंतींवरती जे दगडामध्ये जे कोरलेले आहेत म्हणजे काही इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. कोंढाणा उर्फ सिंहगड तुम्ही बघू शकता. आणि इथेच एक जसं आपण चित्र म्हणू शकत नाही किंवा एक प्रतिकृती असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तानाजी मालुसरे यांची, तसेच काही मावळ्यांची इथे प्रतिकृती आहे भिंतीवरती. अतिशय सुबक असं हे प्रतिकृती आहे. सर्व भिंतींवरती पूर्ण इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. आणि याच गार्डनमध्ये मावळ्यांचे काही म्हणजे जे ॲक्शन मुवमेंट आहेत ते इथे त्यांनी ठेवलेले आहेत. हातामध्ये तलवारी घेतलेले जे ॲक्शन मुवमेंट म्हणजे जेव्हा ती लढाई झाली होती तानाजी मालुसरे यांची ही समाधी आहे, बघू शकता. तसेच समाधीच्या बाजूला त्यांचा एक छोटासा एक स्टॅच्यू आहे. जे मावळे येतात ते इथे दर्शन घेतात. तसेच आता हा पुढे जो रस्ता जातो हा तानाजी कडा इकडे जाण्यासाठी आपण चाललो आहोत.
तानाजीकडा हा किल्ल्याच्या म्हणजे पाठच्या बाजूला म्हणजे कल्याणगड दरवाजा तुम्ही पहिलं पाठच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला आणि हे राईट हँड साईडला तानाजीकडा आहे. तानाजीकडा म्हणजे त्या कड्याला नावच असं तानाजीकडा दिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस ते तानाजी मालुसरे किल्ल्यावरती चालून आले होते म्हणजे लढण्यासाठी, तेव्हाही ते किल्ल्याच्या पाठच्या बाजूने आले होते, म्हणून त्या जागेला तानाजीकडा असंही ओळखलं जातं. तुम्ही पुढे बघू शकता, तुम्ही किल्ल्याच्या ही पाठीमागचीच बाजू. अतिशय सुंदर असा हा व्ह्यू आहे. हीच ती जागा तानाजीकडा म्हणून ओळखली जाते. इथूनच तानाजी मालुसरे आणि मावळी किल्ल्याच्या पाठीमागून किल्ल्यावरती चढून आले होते. तुम्ही बघू शकता. अजून इथून पुढे गेल्यानंतर जिथे जे तानाजी मालुसरे जिथं हात तुटला होता ती जागाही आहे इथे किल्ल्यावरती, तर ती पण अवश्य बघा तुम्ही. तुम्ही बघू शकता की डोंगर कसा आहे आणि म्हणजे एक तुम्ही विचार करू शकता की कसे वरती आले असतील तेव्हा ते लोक. अतिशय घनदाट जंगल असं हे आहे जागा. हीच ती जागा नरवी तानाजी मालुसऱ्यांची म्हणजे त्यांची लढताना हात तुटला होता, तर हीच ती जागा आहे. जर तुम्ही तानाजी मूवी जरी बघितला असेल जो अजय देवगणचा होता, त्याच्यामध्ये पण दाखवलेला आहे. किल्ल्याच्या वरती MTDC सुद्धा आहे, म्हणजे जे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंटने जे रिसॉर्ट्स टाईप असतं ते वरती आहे, तर तुम्ही ते MTDC पण बुक करू शकता. इथे हे राजाराम महाराज यांचे स्मारक आहे. बघू शकता इथं जे पाणी इथला म्हणजे असं खूप शेवळ आलेलं आहे. हे राजाराम महाराजांचं स्मारक आहे. ह्या मंदिर जे बांधकाम केलं आहे त्याची पद्धती ही राजस्थानी पद्धतीचं आहे. तुम्ही वरती मंदिर लांबून बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. जे स्मारक बनले ते राजस्थान पद्धतीचं आहे. बघू शकता. खूप सुंदर असं व्ह्यू दिसतो. म्हणजे जरी तुम्ही वन डे ट्रिप केला तरी तुम्हाला खूप असं एक्साइटमेंट असेल. इथेच लोकमान्य टिळकांचंही जे निवासस्थान होतं तेव्हा, म्हणजे लोकमान्य टिळक जेव्हा पुण्यात असताना ते सिंहगडावरती येत असे, त्यांच्या इथे स्मारक बनलेलं आहे. बघू शकता. 1856 इथे त्यांची इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.